फ्राईड आईस्क्रीम, यू विल नॉट बिलीव्ह, फ्राईड आईस्क्रीम आलेलं आहे आणि कहर म्हणजे चुलीवरचं आईस्क्रीम सुद्धा आलेलं आहे. म्हणजे चुलीवरचं सगळं झालं, फक्त आईस्क्रीम राहिलं होतं तेही आलेलं आहे. पण ह्या सगळं काहीही आलं तरी सुद्धा आपली सगळ्यांची लाडकी जी कुल्फी आहे तिला तोड नाही, हेच खरं. आणि म्हणून लाडाची कुल्फी हा ब्रँड जो आहे त्याला आपला पुढचा उद्योग तारा पुरस्कार जातोय. हा ब्रँड आणि त्याचा प्रवास आपण आधी एका एव्ही मधनं बघूया. श्री राहुल शिवाजी पापळ यांनी पारंपरिक शिक्षणाला बाजूला सारून नवीन काहीतरी करण्याची उर्मी उराशी बाळगली आणि त्यांनी आपल्या डोक्यातील अभिनव कल्पनांवर काम करण्यासाठी तुटपुंजा नोकरीच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडले. श्री प्रवीण दादा गायकवाड आणि श्री प्रमोद मांडे सर यांच्या मार्गदर्शनामुळे राहुल पापळ यांच्या मनात काहीतरी जबरदस्त करून दाखवण्याची महत्वाकांक्षा वाढली आणि ते व्यवसाय सुरू करण्यास प्रवृत्त झाले. लोकांना कुल्फी खायला घालून तृप्त करायचं हा व्यवसाय राहुलजींनी मनाशी पक्का ठरवला आणि जवळ होते नव्हते ते सर्व गहाण ठेवत लाडाची कुल्फी नावाचा ब्रँड त्यांनी मोठ्या दिमाखात सुरू करून स्वतःचे बुद्धी कौशल्य वापरत अधिकाधिक विकसित करत नेला. कुल्फीचा पूर्ण भारतामध्ये कुठेही ब्रँड नव्हता. जी कुल्फी आपण लहान असताना आवडीने खायचो ती कुल्फी संस्कृती कुठेतरी लुप्त होत होती. ही गोष्ट विचारात घेऊन त्यांनी त्यावर काम सुरू केलं. या व्यवसायात शिरायचं धाडसी पाऊल उचलताना राहुलजींची आई त्यांचे प्रेरणास्थान बनली. खाण्याचा व्यवसाय करतोयस पण लोकांच्या आरोग्याची काळजी प्रथम घे, हे आईचं वाक्य त्यांनी प्रमाण मानलं आणि शुद्ध दुधात विविध फळांचे पल्प घालून कृत्रिम रंग आणि ट्रान्स फॅट विरहित चविष्ट कुल्फी त्यांनी बनवली आणि ती यशस्वीरित्या बाजारात आणली. लोकांना या लाडाच्या कुल्फीची चव इतकी आवडलीये की आज 4 राज्यांमध्ये लाडाच्या कुल्फीच्या जवळपास 650 पेक्षा जास्त शाखा यशस्वीपणे कार्यरत आहेत. एवढंच नाही तर दुबई, शारजा, जर्मनी, अमेरिका या ठिकाणीही लाडाची कुल्फीच्या फ्रँचायझी सुरू कराव्यात अशी प्रचंड मागणी आहे. राहुल पापळ यांनी आता लाडाची मस्तानी आणि ऑरा या ब्रँड नावानं प्रीमियम आईस्क्रीम बाजारात आणलंय. लाडाची कुल्फी ही आता भारतातील सर्वात मोठी कुल्फी आउटलेट चेन बनली आहे. श्री राहुल पापळ यांना त्यांच्या प्रगतिशील वाटचालीसाठी आजवर दैनिक सकाळतर्फे महाब्रँड 2022 पुरस्कार, राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार तसेच हिंदवी परिवाराकडून सह्याद्री उद्योगरत्न पुरस्कार अशा अगणित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलाय. त्यांच्या पत्नी अक्षदा या कंपनीमध्ये डायरेक्टर असून त्या देखील या व्यावसायिक क्षेत्रात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या आहेत आणि मुलगी राजसबाई लाडाची कुल्फीची ब्रँड अँबॅसिडर आहे. लोकांना कुल्फीच्या चवीतून आनंद वाटणारे राहुलजी आपले सामाजिक भान लक्षात घेऊन विविध ऐतिहासिक किल्ले दत्तक घेऊन त्यांचे संवर्धन संगोपन करणं हे त्यांचं स्वप्न आहे. लाडाची कुल्फी आता लोकांची अधिकच लाडकी होतीये. आईस्क्रीम उद्योगात महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेला लाडाची कुल्फी हा मराठी माणसाचा पहिलाच ब्रँड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून राहुल पापळ आपलं व्यावसायिक साम्राज्य वाढवत आहे. 2027 पर्यंत लाडाच्या कुल्फी ब्रँडचा IPO बाजारात आणण्याचं राहुल यांचं स्वप्न आहे. असा हा ग्लोबल विचार करणारे आणि अंमलात आणणारे धाडसी मराठी उद्योजक श्री राहुल पापळ यांच्या या उल्लेखनीय आणि ऊर्जादायी कार्यासाठी महाराष्ट्र बिझनेस क्लब प्रस्तुत उद्योग गर्जना 2025 या पुरस्कार सोहळ्यात त्यांना उद्योग तारा या सन्माननीय पुरस्कारानं गौरवण्यात येत आहे.
जो अवॉर्ड मिळाला तो आमच्या सारख्या उद्योजकांना अजून आकाशात उंच भरारी घेण्यासाठी खरं मदत करत असतो. या अवॉर्ड मागे माझ्या आईचे माइंडसेट खूप गरजेचे ठरले. कारण आईने सांगितलं होतं की राहुल, व्यवसाय करताना अन्नाचा व्यवसाय करतो आपण, तर ते लोकांच्या पोटात जाणार आहे. आज आपण ज्या आईस्क्रीम खातो त्या 95% त्याच्यात एडिबल ऑइल असतं, मी बाकीच्या 5% आहे. त्यामुळे आणि दुसरं जो माइंडसेट माझा बनवला की आपण व्यवसाय करताना माइंडसेट बदलला पाहिजे, तो व्यवसाय 2 माणसांमुळे बदलला. तर पहिले छत्रपती शिवाजी महाराज, रवींद्र गायकवाड. अजूनही विचार करायला मोठा इन्कम टॅक्स आणि जीएसटी अजून काही लागला नाही, त्यामुळे आपण मोठा विचार केला पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की तंजावरती पेशावर माझं राज्य असेल किंवा महाराजांचं राज्य एक्सपेक्टेड सुद्धा नव्हतं, पण विचार मोठा होता. त्या दादांनी मला पवार साहेबांकडे दिलं होतं आणि पवार साहेबांनी विचारलं सगळं. 42 मिनिटं वेळ दिला मला आणि शेवट पवार साहेबांनी जाताना विचारलं, राहुल विजन काय आहे? साहेब म्हटलं, जगात किती देश मला माहित नाही, एक दिवस सगळ्या जगात लाडाची कुल्फी असेल. की राहुल, लाडाची कुल्फी हे नाव जगात चालेल का? म्हटलं साहेब, आपण भारतात मॅकडॉनल्ड आणला, लॅम्बोर्गिनी आणला, या जे ब्रँड आहेत त्यांनी पण नाव बदलली, आपण इंग्लिश मध्ये लाडाची कुल्फी, काही फरक पडत नाही. म्हणजे आज महाराष्ट्राचा पहिला ब्रँड येतो आता गुजरात मध्ये चालला, तिथे इंग्लिश मध्ये लिहिले ना. आपण एवढे अवघड नाव घेतोच ना, आपण नाव नाही बदललं पाहिजे. आपली संस्कृती ठासून आपण महाराष्ट्राबाहेर गेलं पाहिजे, भारताबाहेर गेलं पाहिजे. दादांनी आमचा बदलला. आणि परत अजून एकदा सगळ्यांना सांगतो की बिझनेस हा पहिला मी तुतून होतो आणि अजूनही इन्कम टॅक्स जीएसटी लागला नाही. प्रचंड मोठा विचार करा आणि धन्यवाद मला इथं संधी दिली. सगळ्यांची खूप